मी कोमल आपल्या चॅनल रुद्रस ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओच्या सुरुवातीवरून तुम्हाला समजलेच असेल आज आहे 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला सर्वजण खूप मस्त अशी पार्टी करतात। तर आम्हीही आज पार्टी करणार आहोत। तर पार्टी करण्यासाठी आम्ही आज काय काय घेऊन आलो आहोत हे तुम्हाला आरुद्र दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर या सर्व पिशव्यांमध्ये रक्ती, मुंडी आणि वजरी आहे। हा घे धरते तो असं उभं धरत असते लांबड धर लांबड जर हात जवळ धर की तुझा। तरी ते वजरी स्वच्छ करण्याचे काम चालू आहे आणि पाहू शकता आरुद्रा ही मदतीला बसलेली आहे आणि तुम्हा सर्वांना यामध्ये काय काय आहे हेच दाखवत आहे। तर आरुद्राचा दंगा तुम्ही पाहू शकता। वजरीला वास असतो त्यामुळे आम्ही तिला ज्वारीचे पीठ लावून स्वच्छ असे धुवून घेत आहोत। तरी ते पाहू शकता आरुद्राला हे सर्व करताना किती मज्जा येत आहे। आमच्या घरामध्ये सर्वांनाच वजरी खायला खूप आवडते, अगदी आरुद्रालाही। तर कोणाकोणाला वजरी खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा। इकडं वजरी स्वच्छ करून झाल्यानंतर आता वेळ आली आहे मुंडीची। मुंडीमधील हा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजेच मेंदू हा आरुद्राच्या बाबांना खूप आवडतो। आरुद्राच्या बाबांसाठी ही भेजा फ्राय सेपरेट बनवायला लागतो। डोळा 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 फोकडाचा डोळ्याचा नाही डोळा तसा तर आता तुम्ही पाहिलेच असेल आरुद्रा मुंडीच्या डोळ्यासोबत कशी खेळत होती। तरी ते आमचे सर्व स्वच्छ असे धुवून झालेले आहे आणि आता मी फोडणीच्या तयारीला लागलेली आहे। तर मग आता मी पहिल्यांदा मस्त अशी रक्ती बनवून घेणार आहे। रक्ती खायला खूप छान लागते। रक्ती बनवत असताना कधीही जास्त त्यात मसाले घालायचे नाही, फक्त कांदा आणि चटणीचा वापर करून ही रक्ती बनवावी लागते। कांदा भरपूर सारा घातल्यामुळे तिला खूप छान अशी चव येते। रक्ती बनवून झालेली आहे आणि ते पाहू शकता वजरी आणि मुंडी दोन्ही सर्व स्वच्छ झालेले आहे आणि त्याचबरोबर माझे सर्व मसाले तयारी आहेत। मग आता मी पहिल्यांदा मस्त अशी वजरीला फोडणी टाकून घेणार आहे। तर कोण कोण वजरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। आम्हा सर्वांना शक्यतो खारीच वजरी आवडते त्यामुळे आम्ही तिखट बनवत नाही, फक्त आम्ही त्यात भरपूर सारा असा कांदा घालतो आणि हिरवे वाटण घालतो त्यामुळे खूप छान अशी चव येते। तर कोण कोण अशा पद्धतीने वजरी बनवतात हे मला नक्की सांगा। तर ते पाहू शकता मी मगाशी बनवलेली रक्ती मस्त अशी ही तयार झालेली आहे। फक्त रक्ती बनवत असताना अशी सारखी तिला फोडून घ्यावी लागते। तर ते पाहू शकता आरुद्रा माझ्यासोबतच बसलेली आहे आणि सर्व कधी होणार याची वाट पाहत आहे। आता या रक्तीमध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि मस्त अशी आपली ही रक्ती तयार आहे।
तरी ते वजरीसाठी बनवलेला सर्व मसाला छान असा शिजलेला आहे आणि त्यात आता वजरी घालून घेते आणि सर्व मिक्स करते. वजरी बनवताना मी थोडीफार अशी सुकीच बनवणार आहे, त्यामुळे मी थोडेसच पाणी घालून तिला शिट्ट्या करून घेणार आहे. वजरीसाठी कमीत कमी 8 तर शिट्ट्या कराव्याच लागतात. आता डोळे काय करायला लागल्यास? मुंडी करवली मुंडी. वजरी आता मी कुकरला लावलेली आहे. तोपर्यंत म्हटले चला आता मुंडीला फोडणी लावून घेऊयात. आधी इथे मी तुम्ही पाहिलेच असेल मुंडीला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता पहिल्यांदा आपण मुंडीचा चांगला असा मसाला बनवून घेऊया. आता वजरी आम्ही खारी केलेली आहे, त्यामुळे मुंडी आता आम्ही मस्त अशी झणझणीत तिखट रस्सा करणार आहोत. मुंडी आणि पायाचा सूप हा पिण्यासाठी शरीराला चांगला असतो. तर चटणीच्या कलरवरून तुम्हाला कळलंच असेल की आमचा रस्सा किती झणझणीत असा होणार आहे. मुंडीचा रस्सा बनवण्यासाठी मी कांदा, खोबरे आणि हिरवे वाटणाचा वापर करणार आहे आणि त्यामध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी ही घालणार आहे, त्यामुळे रश्श्याला खूप छान अशी चव येते. मसाला चांगला शिजलेला आहे, तर यामध्ये मुंडी टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे. मुंडी चांगली मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे, तर यामध्ये मी जेवढे मला लागेल तेवढे पाणी घालून कुकरला कमीत कमी मी 10 शिट्ट्या करून घेणार आहे. त्याशिवाय मुंडी चांगली शिजत नाही. तर पाहू शकता मगासपासून माझी वजरी, मुंडी आणि रक्ती बनवून झालेली आहे. आता वेळ आलेली आहे भेजा फ्राय करण्याची. भेजा फ्राय बनवण्याची पद्धत ही खूप सोपी अशी आहे. यात ही कोणतेही जास्त मसाले अजिबात घालायचे नाही. कांदा, हिरवे वाटण आणि आपली फक्त तिखट चटणी. तर आमच्या घरामध्ये फक्त भेजा फ्राय अर्जुनाचे बाबाच खातात, बाकी कोणीही खात नाही. त्यांच्यासाठी हा पदार्थ सेपरेट असा बनवावा लागतो. तर मग तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला भेजा फ्राय आवडतो हे मला नक्की सांगा. चांगला कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये मी भेजा टाकून घेते आणि याला चांगले मिक्स करते. कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतर भेजा कुठे दिसनाच झालेला आहे. पूर्णपणे कांद्यात मिक्स झालेला आहे. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि वजरी शिजल्यानंतर मी कुकरला मुंडी लावून आलेली आहे. तोपर्यंत आरुद्राने खायला मागितले, म्हणून इथे मी तिच्यासाठी चपाती, रक्ती आणि भेजा फ्राय घेऊन आलेली आहे. रक्ती ही तिने आधीही खाल्लेली आहे, पण भेजा फ्राय ही पहिल्यांदाच ती खात आहे. आता सर्वांनीच खायला घेतलेली आहे म्हटल्यावर मी का मागे राहू, तर म्हटले चला मस्त अशी रक्ती टेस्ट करून पाहावी. तरी ते रक्ती आणि भेजा फ्राय खूप मस्त झाला होता. तरी ते भेजा फ्राय मी खात आहे बघून आरुद्राचे बाबा माझ्याकडे बघून हसत होते.
तर ती पाहू शकता आरुद्रचे कसे मोबाईल बघत बघत खायचे काम चालू आहे. मुंडी शिजल्या आरुद्राने लगेचच खायला घेऊन बसलेली आहे. तर हे सर्व खाण्यात आरुद्र एकदम माहिर आहे. तर अशा पद्धतीने आम्ही 31 डिसेंबर मस्त असा साजरा केला. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.